नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. तर बिग बॉस मराठी सीझन 6 जोरदार चालू आहे. तर दर विकेंडच्या वाराला आपल्याला भाऊच्या धक्क्यावर अनेक कंटेस्टंटला धक्के मिळतच असतात. पण त्याचबरोबर इथून धक्का तिथून धक्का असं म्हणत आपल्या सगळ्यांना धक्के देणारी ती म्हणजेच प्राजक्ता शुक्र आपल्यासोबत आहे. तर कशी आहेस? मी मस्त आहे. हाऊ आर यू? मी पण छान आहे. बरं, आणि ह्या सीझन मध्ये एक विषय रंगलेला होता म्हणजे चोरीचा. अनेक गोष्टी चोरी व्हायच्या. तशा आतमधले जे सदस्य आहेत त्यांचा कोणता चांगला गुण तू चोरी करशील त्यांच्याकडून? एक एक नाव घेतं मला आठवत राहिले. आरबी. सध्या तरी त्याच्याकडनं काही शिकायला नाहीये माझ्याकडे, कारण त्यांनी तेच इतकं कॉन्ट्रॅडिक्ट केलं की मला माहितच नाही तो खरा काय आहे. तन्वी. रक्षिता. आपली चुका एक्सेप्ट करून जी ती सुधार आणतीये ती गोष्ट मला खरंच खूप आवडते. विशाल. विशालचं ते कॅल्क्युलेशन्स आणि गेम समजण्याची क्षमता, कारण त्याच्याकडे एक एक्सपिरियन्स पण आहे. तो बिग बॉस हिंदी करून चुकलाय आणि या बिग बॉसचा पहिला दिवस त्याचा 83rd दिवस होता, कारण तो 82 दिवस राहून चुकलाय. तर ती एज, त्याची शार्पनेस नक्कीच. आयुष. अरे आयुष किती गोड मुलगा आहे. आयुषचं ते जेन्युननेस, त्याचं ते जेंटलमॅन जो एक तो खरंच तसा आहे. जो माणूस तो इतका छान आहे की त्याच्याकडनं खूप काही शिकायला. प्रभू. प्रभूकडनं काय शिकायचं? काहीच नाही रे बाबा, काहीच नाही. तो एवढा इनोसंट दिसतो, तो वागतो का तिथे तसा? त्याच्यावर आम्हालाच हे येतं की अरे यार छोटा आहे यार तो, पण तो एक नंबरचा उद्धट आहे. जेव्हा बोलायला येतो ना तो इतका उद्धटपणे बोलतो. आणि मला बाहेर येऊन माझ्या लोकांनी जेव्हा सांगितलं की त्याची रील्स बघ, मी अजून बघितली नाहीये, की त्याची रील्स बघ, तर मला एक दोन टॉपिक्स त्यांनी सांगितलं. म्हटलं काय प्रभू, माझ्यासाठी ते शॉक आहे, कारण आम्ही त्याला एक लहान मुलासारखं बघत होते आणि ट्रीट करत होते, वर्सेस त्याचे जे कॉन्टेंट आहे ते खूपच वेगळं आहे. तर हा, तो ए रेटेड कंटेंट म्हणू शकतो. बरोबर बरोबर. त्याच्यात त्याने तुझी चावी चोरली, तर ते कसं एक फिलिंग असतं यार, किंवा आपल्या हातात ती आलेली चावी त्याने, तू एक्सप्रेस झालीस का? म्हणजे आम्हाला ते दिसलं, पण तिथे काही वेगळं एक्सप्रेस झालीस का त्याच्या व्यतिरिक्त? हो, मी झाले, नक्कीच झाले. मला खूप वाईट आणि खूप चीटेड असं फील झालं. स्वतःवर राग पण आलं की का मी स्वतःजवळ ठेवली नाही, का मी विश्वास ठेवला की या घरात चोरी होणार नाही. ही माझी चूक होती आणि त्या गोष्टीवर मला खूप राग येत होता. आणि प्रभूलाही मी एक्सप्रेस केलं की यार तू का माझी चोरी केली यार प्रभू, मी तुझ्याशी गेम मध्ये चल मी तुला नॉमिनेट करते, तू मला नॉमिनेट करतो, झालं. पण हे चोरी करणं हे बरोबर नाहीये. राग पण दाखवलाय त्याला, नीट पण मी बोलले आहे. तर हो, ते खंत आहे. कारण ना तुझा एक मध्येच एपिसोड मध्ये असा पार्ट होता की तुझा ना आवाज लागत नव्हता. तर प्रभू आला आणि तू विचारलंस तर तू प्रे करतोयस का माझ्यासाठी? तो म्हणला हो हो. तर ते एक काय म्हणतात, ते एक नातं आणि कट्टू चोरी करण्याचं म्हणजे. बरोबर बरोबर, म्हणूनच तर चीटेड फील होतं ना, कारण ते पण मला खूप मनापासून फील झालं. तो जसं उभा होता ना, मला खूप असं छान वाटलं की यार किती गोड, किती गोड तो असा हात असं करून उभा आहे माझ्यासाठी. मला माझ्या मनापर्यंत ते पोहोचलं आणि मी त्याला लाड केला त्या गोष्टीसाठी की थँक्यू प्रभू वगैरे. आणि त्यांनीच असं करावं तर ते मला ऑब्व्हियसली वाईट वाटणार. ते तिथे आपण समोरासमोर असं नाही एखाद्याशी तुसड्यासारखं वागू शकत, तर तो त्याने रिव्हेंज घेतला का कुठल्या गोष्टीचा? की मी त्याला नॉमिनेट करते सारखं म्हणून, असं त्याने म्हटलं. हा एक मुद्दा झालाच. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तू चावी चोरलीस, म्हणजे चावी घेतली. तर तू असं म्हणतेस सतत की माझ्या तत्वात बसत नाही. तर किती कमेंट होत्या, कधी हिची चावी चोरली तर ते तत्वात बसत नाही, तर हिने चावी घेतली तर हे बसतंय का? त्यावर प्रेक्षकांना काय सांगशील? तर मी एक तर चोरली नाही, मी एक तू घेतलीस. मस्तीमध्ये एक असंच तीर मारला की बघू देतीये का, आणि ती पण खरंच मस्तीच्या झोन मध्येच होतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. ती तिने दिली आणि मी तिची मजा घ्यायला म्हणून ठेवली. आता तिकडे ना त्या घरात क्षणात गोष्टी अशा बदलतात, क्षणात काहीही होऊन जातं. बिलकुल मी डिसाईड केलं नव्हतं की मी तिची चावी ठेवणार आहे किंवा नाहीच देणार, असं काहीही नव्हतं. पण ते तिच्याजवळ नको जायला किंवा त्या मस्तीमध्ये ती विशालकडे गेली आणि तिकडनं तो गेम चेंज झाला. त्याच्यानंतर माझेही कॅल्क्युलेशन चेंज झाले की ही एक प्लेअर म्हणून आली आहे, हिने आपल्या चावीला व्हॅल्यू नाही केली. आता माझ्याकडे कॅप्टन्सी मिळू शकते तर मी का वापस देऊ? कारण तिकडे तेच आहे, बिग बॉसच्या घरात इकडे खाई इकडे कुवा असंच आहे. ती चावी मी वापस केली असती तरी मला बोललं गेलं असतं की तुम्हाला चावीची व्हॅल्यू माहीत असूनही तुम्ही तुमच्या हातात आलेली चावी वापस दिली, असंही बोललं गेलं असतं. आणि ना देणं असं बोललं जातंय. तर ते काहीच तुम्ही डिसाईड करू काहीही केलं तरी तुम्हाला नावं कोणाला ठेवायची असतील तर ठेवतीलच. आणि
या बाबतीत मी सागरदाराशी बोलले होते आणि त्याला एकट्यात मी विचारलं होतं की सागरदार तुला असं वाटतं का की मी एकटी असते तिकडे, जे तू मला 2 महिना ऑब्झर्व केलंय, तर मी ती चावी वापस दिली असती रेवाला? तर तो म्हणाला हो, मला असं वाटतं की तू दिली असती. म्हटलं हो, मलाही असं वाटतं की मी पिघळली असते आणि तिला देऊन दिली असती. पण ती चावी देणं बरोबर होतं का? तर तो म्हणाला गेमसाठी नाही. नाही. म्हटलं हा, माझंही तेच कॅल्क्युलेशन राहिलं की आता मी एवढे 50-55 दिवस पुढे आली आहे आणि बरोबर. आताही मी गेमसाठी ती ऍक्शन माझ्यासाठी नाही करणार, जे की मी कमवली आहे. कमवली नाही तरी एक कमवणं इज रॉंग वर्ड, जे की माझ्या हातात आली हा, एक गेम मध्ये, जी सहजासहजी माझ्या हातात आली. प्लस पॉईंट आलेला, तो मला मायनस मध्ये नव्हता हा, करायचा. करेक्ट करेक्ट. तर त्या गेमसाठी इट वॉज फेअर आय थॉट. ही एक गोष्ट. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे लेटरची, की सागर दादा म्हणतोय तू बजर दाब, तू म्हणतेस तू बजर दाब, आणि बजर तुला दाबायला दिलं सागर दादाने, नंतर सागर दादाने हात मारला तुझ्या हातावर, तर तू नंतर राखीला जाऊन गेलीस, तू मला का नाही केलं, ते काय होतं? हा, ते खूप मोठं कॉन्व्हर्सेशन होतं, जो थोडक्यात तुम्हाला Short मध्ये दाखवला. दाखवलंय. खूप आमचं बोलणं झालं आणि त्या 2-3 ऍस्पेक्ट्स होते ज्याच्यामुळे ते कन्फ्युजन किंवा ते इमोशनल क्लाउड ओव्हरवेल्म करत होता. एक तर ऑब्व्हियसली माझ्या आईचं पत्र आहे, मला वाचण्याची खूप इच्छा आहे, कारण आई हा शब्द आपल्या सगळ्यांचा सगळ्यात जवळचा असा शब्द खूप आहे. जवळचा. दुसरं म्हणजे सागर दादाशी एक बॉन्ड, 2 महिन्याचा बॉन्ड, त्याला मी जसं बघत आली की तो कधीच व्यक्त खूप झाला नाहीये किंवा खूप इमोशनल नाही झालाय. त्याचं एवढं इमोशनल होणं हे ऐकून की त्याच्या मुलीचं पत्र आलं आहे, तो नीजवरच गेला डायरेक्ट, ते माझ्यासाठी खूप एक असं एक होतं. तिसरं म्हणजे सागरदादाने मला असे म्हटलं होतं की तू मागच्या 2 आठवड्यात सेफ झोन मध्ये होती, मी डेंजर झोन मध्ये होते, तर मी करू का? अशा 2-3 गोष्टी मिळून ना ते कन्फ्युजन, आणि आपल्या व्यक्तीसाठीच तुमचे हात थरथरतात. बरोबर आहे. त्यांनी मला हो म्हटलं की तू कर, तुझं पत्र तू वाच, तरीही मला एकदम असं करता आलं नाही, कारण तो माझा मनुष्य आहे, माझा माणूस आहे. आणि त्यांनी मला मी लवकर करावं म्हणून त्याने थाप मारली, हाफ मारली तर ते आणि उलटच पडलं. तर ते उलट पडलं, तर मला वाईट वाटलं की अरे आम्ही डिसाईड केलं होतं, मग तुम्हाला लोकांना ऐकलं ना तुम्ही की माझं पत्र मी वाचणार आहे. मी राखीला तेच म्हटलं की तुम्ही पूर्ण कॉन्व्हर्सेशन ऐकलं की ठीक आहे प्राजक्ता, तू पत्र वाच आणि तू बजर दाब. तर मीच बजर दाबायला जात होते, तर तुम्हाला माहिती आहे तरी तुम्ही का असं करताय? तर ते सगळं मिळून ते एक्सप्रेशन्स किंवा ते इमोशन्स बाहेर निघाले. बरं, आता ह्या सगळ्यांमध्ये टॉप 5 मध्ये कोणाला बघतेस? राखी, हम्म. आणखीन माझी इच्छा आहे की सागरदादांनी पोचावं. अं, अं, अनुश्री, तन्वी, आरबी यापैकी 2 कोणीतरी. बरं, राखीचं आणि तुझं जे बॉन्ड आम्हाला दिसतंय ते कसं आहे? छान वाटतंय तरी, पण राखी तशीच आहे का? तू एवढ्या जवळून तिला हो, बघितलंय. राखी खूप प्रेमळ आहे आणि राखी जे काही करते ते गेमसाठी करते. हो. जे काही बोलते ते गेमसाठी असतं, ते मनापासून नसतं. ती कोणालाही वाईट मनापासून बोलत नाही. आणखीन ती एंटरटेनमेंटसाठी आणि गेमसाठी काहीही करू शकते. ती स्वतः वाईट पण म्हणू शकते, असं ती आहे. पण ती मनाने खूप चांगली आहे. खूप प्रेमळ आहे. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता जाता जाता संपूर्ण बिग बॉसला, रादर बिग बॉस या शोला एक गाणं डेडिकेट करायचं झालं तर कोणतं करशील? हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, खो बैठे, तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, भूल जाओ, हम तेरे प्यार में सारा आलम. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. थँक्यू.